शेतकरी संदीप जगन्नाथ बच्चाव, नरडाणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक। काल संध्याकाळी अवकाळी सदृश्य पाऊस पडला। त्या पावसात माझ्या शेतातील 1.5 एकर मका व शेतातील माती बांध सगळे ह्या पावसाने वाहून गेले। त्याला एकच कारण, फक्त आणि फक्त हा नरडाणे आणि चिंचगाव नाल्यालगत जो पूल झालेला आहे, त्या पुलाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि ह्या नाल्याला येणाऱ्या पाण्यापेक्षा कमी प्रमाणात मोऱ्या पाईप टाकले। त्या मोरींमध्ये ते पाणी बसू शकत नाही। तिथं ऑलरेडी बोगदा पुलाची गरज होती, परंतु तिथं पाईप टाकून दिले आणि 4 पाईप येणारे पाणी 50-60 पाईपाच्या हिशोबाने किंवा 40-50 पाईपाच्या हिशोबाचं आहे। आता ते पाणी तिथं बसत नाही आणि ते पाणी आता मी दाखवतोय, बाजूला पाणी सगळं बाजूहून दोघे बाजूतून जाऊन मकाच्या क्षेत्रात जाऊन मकाचं क्षेत्र वाहून बांध फोडून आणि सगळं माझ्या शेतातून नाला लगत परिस्थिती झालेली आहे। तरी शासनाने या माझ्या झालेल्या नुकसानीचं व सदर जो नरडाणा आणि चिंचगाव गावाला जोडणारा पूल आहे, त्या पुलाचं तात्काळ काम तोडून आणि बोगदा पूल तयार करून जेणेकरून सगळं पाणी खालून निघून जाईल, अशा पद्धतीने जर काम झालं तरच माझं हे उदरनिर्वाह करण्याचं जे साधन आहे ते राहू शकतं। अन्यथा इथून पुढे भविष्यात येणाऱ्या पाण्यामुळे जे राहिलेलं क्षेत्र आहे ते सुद्धा वाहून जाऊ शकतं। हे माझी शासनाला कळकळीची विनंती आहे का ह्या कामाकडे व माझ्या या विनंतीकडे लक्ष देऊन एवढं माझ्या कामाची दखल घ्यावी ही शासनाला विनंती आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।